धारणी तालुक्यातील सोनाबर्डी येथील तापी नदीच्या रेती घाटावर सुरू असलेल्या अवैध उत्खननावर अखेर महसूल प्रशासनानं मोठी कारवाई करत तस्करांचे धाबे दणाणून सोडले। उपविभागीय अधिकारी IAS सिद्धार्थ शुक्ला यांनी गुरुवारी मध्यरात्री दुचाकीवरून थेट घाट गाठत छापा टाकला। या धाडसी कारवाईत एक पोकलँड मशीन, एक टिप्पर आणि एक कॅम्पर असं वाहन जप्त करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून सोनाबर्डी रेती घाटावर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे पोहोचत होत्या। वरिष्ठांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्ला यांनी अत्यंत गुप्तपणे कारवाईची योजना आखली। गुरुवारी मध्यरात्री सुमारे 12 वाजताच्या सुमारास 2 कर्मचाऱ्यांसह दुचाकीवरून घाटावर पोहोचत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। घाटावर पोहोचताच एका टिप्परमध्ये व डंपरमध्ये वाळू भरली जात असल्याचं दिसून आलं। अधिकाऱ्यांचे चाहूल लागताच मजूर व यंत्र चालकांनी घटनास्थळावरून पळ काढला। मात्र अधिकाऱ्यांनी पाठलाग करत टिप्पर व कॅमर वाहन ताब्यात घेतले। तसेच शेतात लपवून ठेवलेलं पोकलँड मशीन ही जप्त करण्यात आले। या संपूर्ण कारवाईचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून शासनाच्या परवानगीपेक्षा जास्त उत्खनन झाल्याचे आढळल्यास संबंधित घाट मालकांवर कठोर कारवाईसह घाट बंद करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी ही माहिती दिली आहे। या धाडीत नायब तहसीलदार राजेश माळी, गजानन कुंबरे, मंडळ अधिकारी अनिल उमाळे, रोकडे, राहुल घोगरे, लिपिक नितीन गिरनाळे, स्थानिक पोलिसांचा सहभाग होता। या कारवाईमुळे अवैध वाळू तस्करांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।